लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे आलेले नसतील, ज्या बहिणींचे पैसे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी तारीख फिक्स झालेली आहे. तिसरा हप्ता वाटप कितव्या तारखेला होणार आहे त्याची तारीख आलेली आहे. तुमच्यासाठी या ठिकाणी ही गुड न्यूज आलेली आहे. तुमचे पैसे आतापर्यंत आलेले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघूयात आपण डिटेलमध्ये संपूर्ण माहिती. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. याच्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या टप्प्यातील पैसे कधी जमा होणार आहेत त्याची माहिती दिलेली आहे. तर बघू शकता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार त्याच्याबद्दलची ही अपडेट आहे. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतरण झालेले आहेत. आतापर्यंत या ठिकाणी बघितलं आपण तर 10 ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते, त्यांना आतापर्यंत 2 हप्ते आलेले आहेत. तर बघा 10 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरलेले जे आहेत त्यांना 2 हप्ते आलेले आहेत. परंतु तुम्ही म्हणाल की आम्ही जुलैमध्येच फॉर्म भरलेला होता. तर बघा जुलैमध्येच फॉर्म भरला होता, तो ॲप्रूव्ह देखील झाला होता, DBT देखील होतं आणि ऑगस्टमध्ये देखील फॉर्म भरला आहे, ॲप्रूव्ह झाला आहे, DBT होतं, तरी देखील पैसे आलेले नाहीत. तर आता बघा काही जणांना जुलै आणि ऑगस्टचे मिळून 3,000 रुपये भेटले आहेत, परंतु त्यामधील काही लाभार्थी राहिलेले ज्यांचे पैसे अजून आलेले नाहीत. मग हे 3,000 रुपये त्यांना कधी भेटतील त्याचीच माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तर बघू शकता एकूण 3 हप्ते या ठिकाणी आता भेटणार आहेत तुम्हाला. तर आता त्यानंतर फॉर्म भरलेल्या म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरणाऱ्या महिलांना एकूण 3 हप्ते येणार आहेत. ठीक आहे, 31 ऑगस्टपूर्वी तुमचा जर फॉर्म मंजूर झालेला असेल तर आता तुम्हाला त्याचे एकूण 3 हप्ते येणार आहेत, ज्याच्यामध्ये बघा 1,500 रुपये प्रत्येक हप्ता असणार आहे. तर अशा महिलांना 4,500 रुपये येणार आहेत. तर आधी 2 हप्ते मिळालेल्या महिलांना फक्त 1,500 रुपये येणार आहेत. ज्यांना अगोदरच 3,000 रुपये भेटलेले आहेत त्यांना मात्र 1,500 रुपयेच भेटतील आणि कोणालाच एकही हप्ता अजून भेटलेला नाही त्यांना मात्र 4,500 रुपये भेटतील. मग जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये भेटतील आणि सप्टेंबरचे 1,500 रुपये भेटतील. तर मग आता हे पैसे नेमके कधी भेटतील त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. तर बघा 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान या ठिकाणी या योजनेचा पहिला हप्ता तुम्हाला देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा हप्ता 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान देण्यात आलेला आहे. राहिलेल्या बहिणींचे पैसे जे आहेत या ठिकाणी जो तिसरा टप्पा आहे तो कधी चालू होईल बघा 1 महिन्याच्या कालावधीने. म्हणजेच या ठिकाणी बघा मिळालेल्या माहितीनुसार आता पुढील हप्ता हा 1 महिन्याच्या कालावधीने म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या बघा 14 ते 17 तारखेच्या मध्येच मिळण्याची शक्यता आहे. तर बघू शकता हा तिसरा टप्पा म्हणजेच तुमची तारीख या ठिकाणी जी आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये जे राहिलेले बहिणी आहेत त्यांचे पैसे कधी भेटतील तुम्हाला तर 14 ते 17 सप्टेंबर दरम्यान तुम्हाला पैसे जे आहेत या ठिकाणी भेटणार आहेत. तर ही महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला दिली आहे, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर 1 महिन्याच्या कालावधीने म्हणजे प्रत्येक महिन्याला पैसे तुम्हाला भेटणार आहेत. तसंच ही राहिलेले पैसे जे आहेत आता तिसरा टप्पा कधी चालू होईल 14 ते 17 सप्टेंबरच्या दरम्यान या ठिकाणी तुम्हाला पैसे यायला सुरुवात होईल. 14 तारखेचे आधीही येऊ शकतात किंवा 14 तारखेनंतरही येऊ शकतात, परंतु 14 तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटून जातील. त्यानंतर बघा 15 तारखेच्या आसपास या ठिकाणी 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरणाऱ्या महिलांची फॉर्मची पडताळणी करण्यासाठी लागणारा वेळ पकडून हा हप्ता 15 तारखेच्या आसपास मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर अजून देखील त्यांनी सांगितलं आहे की 15 सप्टेंबरच्या आसपास देखील पैसे तुम्हाला भेटू शकतात. बघा 14, 15, 17 तारखेपर्यंत कधीही पैसे तुम्हाला या ठिकाणी राहिलेले येऊ शकतात. तर हे झालं राहिलेले पैसे जे आहेत कधी येतील त्याच्याबद्दलचं. तिसरा टप्पा जो आहे कधी सुरू होईल त्याबद्दलची माहिती. बघा आत्तापर्यंत जवळपास 2 टप्प्यामध्ये कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ दिलेला आहे. त्यामुळे राहिलेल्या बहिणींनी या ठिकाणी काळजी करायची नाही, तुमचे पैसे 100% या ठिकाणी येणार आहेत आणि ही योजना पुढं देखील चालू राहणार आहे. आपल्याला माहीत असेल सप्टेंबर महिन्यामध्ये देखील अर्ज करण्यासाठी त्यांनी GR काढून या ठिकाणी काय केलेलं आहे तारीख वाढवून दिलेली आहे. त्याच्यामुळं तुमचे राहिलेले पैसे देखील येणार आहेत. 2.5 कोटी महिलांपर्यंत हा लाभ जो आहे या ठिकाणी त्यांना द्यायचा आहे. त्यामुळे राहिलेल्या महिलांना देखील लवकरच पैसे येतील. जुलैमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असो किंवा ऑगस्टमध्ये तुमचे पैसे या ठिकाणी भेटणार आहेत. जशी त्याबद्दल अजून अपडेट येईल तशी तुम्हाला शेअर केली जाईल. आता दुसरी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे बघा काही जणांना पैसे आलेले आहेत त्यांचे बँकांनी पैसे कापलेले आहेत. कालचीच ही न्यूज आहे ज्यामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भावनिक साथ घालण्यात आलेली आहे महिलांकडनं. राज्यातील सर्वच बँकेत लाडकी बहीण योजनेचे बघा लाभार्थ्यांची महिलांची झुंबड पाहायला मिळत आहे. तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर महिलांची बँक खात्यातून पैसे काढण्याची लगबग सुरू आहे. तर या योजनेचा हप्ता मिळाल्याचा आनंद साजरा करत काही महिलांच्या बँक खात्यातील पैसे बँकांनी कापण्यास सुरुवात केली आहे. तुमचे देखील असे पैसे कट झालेले आहेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा बँकांनी खात्यात किमान शिल्लक रक्कम नसल्याचं कारण देत म्हणजे मिनिमम बॅलन्स नसल्याचं कारण देत हे पैसे कापलेले आहेत. तर बँकांनी खात्यातील
कापलेले पैसे लाडक्या बहिणींच्या डोळ्यात पाणी आलं. या प्रकरणात थेट राज्य सरकारच्या सूचना पायदळी तुडवल्याचं समोर आलेलं आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळूनही सर्व बँकांनी काही महिलांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. या योजनेसंबंधित सरकारच्या सूचना असतानाही बँकांनी बहिणींच्या खात्यातील पैसे कापले आहेत. तर सरकारने सूचनेनंतरही बँकांनी लाभार्थी महिलांच्या खात्यातील पैसे कापलेले आहेत. तर सरकारने बहिणींच्या खात्यात पैसे टाकले, त्यानंतर बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या काही लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा मात्र आलेली आहे. तर लाडकी बहिणींचे हे पैसे जे कापलेले आहेत ते परत भेटावेत अशी मागणी या ठिकाणी लाडक्या बहिणींनी मात्र केलेली आहे. तर बघा, सरकारकडून सूचना असतानाही हे पैसे बँकांनी कापलेले आहेत मिनिमम बॅलन्स मेंटेन न केल्यामुळं. आता बघा, तुमचं जर या ठिकाणी अर्ज जो आहे 31 ऑगस्टपूर्वी मंजूर असेल तरच तुम्हाला 3,000 रुपये भेटणार आहेत. मात्र तुम्ही सप्टेंबरमध्ये अर्ज कराल तर तुम्हाला जुलै ऑगस्टचे पैसे भेटणार नाहीत. तुम्ही ज्या महिन्यामध्ये अर्ज कराल म्हणजे सप्टेंबरमध्ये अर्ज केला तर त्याच महिन्याचे तुम्हाला फक्त 1,500 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. आणि आतापर्यंत कोणालाही एकही या ठिकाणी हप्ता भेटला नाही. त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 3 हप्ते भेटतील. मात्र त्यांचा अर्ज 31 ऑगस्टपूर्वी मंजूर असणं गरजेचं आहे. तर सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी पैसे भेटायला सुरुवात होणार आहे. त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. 1 सप्टेंबरपासून ते 31 जवळपास पूर्ण सप्टेंबर महिन्यापर्यंत अजून नवीन लाडक्या बहिणींना अर्ज देखील करता येणार आहे. याबद्दल जसे अजून अपडेट येत राहतील तशी तुम्हाला माहिती दिली जाईल वेळोवेळी. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.